जय सनातन बंधू आणि भगिनींनो, भारतामध्ये सगळ्यात मोठा एक कलंक म्हणून ओळखल्या जाणारी जी गोष्ट आहे किंवा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे सती प्रकार. सती म्हणजे आपला पती मेल्यानंतर किंवा वारल्यानंतर त्या स्त्रीने जिवंत स्वतःला जाळून घेणे, चितेवर पतीसह किंवा पतीचं प्रेत नसताना सुद्धा जाळून घेणे, यालाच सती असे प्रकार म्हटल्या जायचं. हा प्रकार नेमका आला केव्हा? आता मी माझ्या अनुभवातून जेवढे ग्रंथ वाचले त्याच्यामध्ये असा प्रकार कुठेही जाणवला नाही किंवा एका दुःखा प्रकरणामध्ये जर समजा उल्लेख असेल तर ती गोष्ट वेगळी, पण प्रथा म्हणून किंवा रूढी म्हणून या गोष्टी त्या काळामध्ये ग्रंथामध्ये उल्लेखित नाहीत. आता मला संस्कृत जास्त येत नाही, परंतु मी जे अध्ययन केलं, वाचलं, त्यानुसार वेदामध्ये सुद्धा सती प्रथा उल्लेख हा झालेला नाही किंवा कुठल्या शास्त्रग्रंथामध्ये पूर्वीच्या काळामधली जी ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सती प्रथा नव्हती. किंवा मनुस्मृती जे आपण म्हणतो की महिलाच्या विरोधात आहे, अशा मनुस्मृती ग्रंथामध्ये सुद्धा त्या काळच्या या मनुस्मृतीमध्ये असा सती प्रथेचा कुठेही उल्लेख नाही. कुलुक नावाचा एक बांगलादेशाचा ब्राह्मण त्यांनी लिहिलेली जी मनुस्मृती, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मनुस्मृतीला आक्षेप आणणारे आहेत. ते आपण वाचन केले तर आपल्या लक्षात येईल. परंतु ज्यावेळेस भारतामध्ये वैदिक परंपरा होती, सनातन धर्म होता, त्या काळामध्ये असल्या कुठल्याही रूढी परंपरेचा उल्लेख आढळत नाही. रामायणामध्ये महाराजा दशरथ वारल्यानंतर, राम वनवासाला गेल्यानंतर महाराजा दशरथांचे निधन झाले. त्या काळामध्ये कौशल्या, कैकेयी, सुमित्रा ह्यांनी कुठल्याही प्रकारचं सती जाण्याचा प्रकार त्या काळामध्ये केलेला नाही. तसेच किष्किंधेचा राजा वाली हा मरण पावल्यानंतर किंवा रामाच्या हस्ते त्याचा वध झाल्यानंतर त्याची पत्नी तारा हिने सुद्धा सती जाण्याचा प्रकार केलेला नाही. आत्मदहन केल्याचा प्रकार उल्लेख कुठेही आढळत नाही रामायणामध्ये. आणि हीच तारा सुग्रीवाबरोबर पुनर्विवाह करते, असं त्या पुनर्विवाहाचा उल्लेख रामायणामध्ये आढळून येतो. त्यानंतर श्रीलंकेला गेल्यानंतर रामाच्या हाताने रावणाचा वध होतो. त्याच्या अनेक स्त्रिया वध झाल्यानंतर एकही स्त्री सती जात नाही. त्या आपापल्या परीने पुनर्विवाह वगैरे करतात. जी मंदोदरी आहे तिचा विवाह महाराजा बिभीषणाबरोबर केला जातो. म्हणजे त्या काळामध्ये पुनर्विवाहाला पर्यायी मार्ग होता. मग त्या काळामध्ये पुनर्विवाहाला मार्ग होता, तर मग मध्येच का तो बंद झाला? त्याची कारणे काय? किंवा महाभारत काळामध्ये ज्यावेळेस 100 कौरव मारले गेले किंवा नरकासूर मारला गेला किंवा भौमासूर मारला गेला, यांच्या सर्व स्त्रिया त्या काळामध्ये विधवा झाल्या होत्या. कौरवाच्या पत्न्यांनी काहींनी संन्यास घेतला आणि त्या आपल्या सासऱ्याबरोबर अरण्यामध्ये गेल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्योधनाची पत्नी
भानामती या भानामतीने पुनर्विवाह करून अर्जुनाशी लग्न केले असा महाभारतामध्ये उल्लेख आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुरुवंश आणि पांडवाचे जे वंशज आहेत, विचित्रवीर्य आणि त्याचा भाऊ जो लढाईमध्ये मारला गेला आणि एक आजाराने वारला, त्यांची पत्नी अंबिका आणि अंबालिका ह्या ज्या होत्या, ह्या काशीच्या 2 मुली भीष्माचार्यांनी स्वयंवर जिंकून आपल्या बंधूसाठी आणलेल्या होत्या. आता विचित्रवीर्य आणि त्याचा भाऊ मरण पावल्यानंतर ह्या 2 विधवा होत्या, ह्यांनी सुद्धा सती गेल्या नाहीत. म्हणजे पांडवाची आजी किंवा कौरवाची आजी ह्या सुद्धा सती गेलेल्या नाहीत. किंवा दुष्यंत राजाबरोबर या दोन्ही राणीची, विचित्रवीर्य आणि त्याच्या भावाची आई सत्यवती, हिने सुद्धा सती गेलेली नाही. मग असा कुठून हा प्रकार सतीचा आला हे समजून घ्या. मग दुष्यंत राजा मेल्यानंतर, त्याच्या निधनानंतर सत्यवती सती गेली नाही. विचित्रवीर्य आणि त्याचा भाऊ वारल्यानंतर, त्यांच्या निधनानंतर अंबिका आणि अंबालिका ह्याही सती गेल्या नाहीत. मग सती प्रथा आली कशी? आता त्यांच्यानंतर विचित्रवीर्य आणि त्याचा भाऊ यांना त्यांच्या पत्नीपासून म्हणजे महर्षी व्यासापासून या कुरुवंशाची आणि पांडव वंशाची उत्पत्ती होते. म्हणजे पंडू राजा आणि धृतराष्ट्र हे मेल्यानंतर यांच्या स्त्रियासुद्धा सती जात नाहीत. पण एका ठिकाणी उल्लेख आहे की पंडू राजा मेल्यानंतर जी माद्री, पंडू राजाची दुसरी पत्नी, ही सती गेल्याचा उल्लेख फक्त महाभारतामध्ये तेवढा एकच आढळतो. त्यानंतर पांडवाबरोबर फक्त कुंती माताच दाखवलेली, माद्री माता दाखवलेली नाही. ती सती गेल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. पण बाकीच्या ठिकाणी तसा उल्लेख नाही. दुर्योधनाची पत्नी भानुमती ही अर्जुनाबरोबर लग्न करते आणि बाकी कौरव स्त्रिया अरण्यामध्ये आपल्या सासऱ्याबरोबर तपश्चर्याला जातात, गंगेकाठी तपश्चर्या करतात असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. इतर स्त्रियांनी लग्न केले असतील, पुनर्विवाह केला असेल, ती गोष्ट वेगळी. नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या. आता श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्याचा उल्लेख आपण ऐकलेला आहे. मग भौमासूर आणि नरकासूर यांनी ज्या बंदीशाळेमध्ये तरुण मुली, राजकुमारी, काही राजांना हरवून आणलेल्या, पळून आणलेल्या ज्या स्त्रिया होत्या, यांना आपल्या बंदीशाळेमध्ये टाकलेलं होतं. अशा 16,100 बायका या राक्षसाने आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. या राक्षसाला मारल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने या भौमासुराच्या बंदीशाळेतील 16,100 स्त्रियाबरोबर विवाह केला, म्हणजे पुनर्विवाह केला. काहींची प्रथम लग्न असतील, काहींचे द्वितीय असतील, काहींचे तृतीय असतील, ते काही सांगता येत नाही. पण प्रत्येक इतिहासकाराने आपापल्या परीने वर्णन केलेले, ग्रंथामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की कोणी सती गेलंय म्हणून, फक्त मांद्री सोडली तर. बाकी कुठल्याही ठिकाणी सती गेल्याचा उल्लेख नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये जे ग्रंथ लिहिले गेलेत त्याच्यामध्ये मॅक्स मुलर, मॅक्स ऑथर, त्यानंतर रॉबर्ट क्लॉईल ह्या लोकांनी सती प्रथेचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केल्याचा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात जाणवतो. मॅक्स ऑथर हा पंजाब प्रांताचा गव्हर्नर होता. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की बंधू आणि भगिनींनो, मॅक्स मुलर हा जर्मनीचा, यांनी
जर्मनीहून फ्रान्सला गेला, त्या ठिकाणी बरेचसे शिक्षण घेतलं. त्या ठिकाणाहून इंग्लंडला गेला, इंग्लंडला जाऊन तिथंही इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि भारतात आला. भारतातील आपल्याच लोकांना जे लाळ चाटणारे होते कर्मठ लोक, या कर्मठ लोकाला हाताशी धरून त्यांनी हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू ग्रंथामध्ये छेडछाड केली. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मॅक्स मुलरनी कसे बदल केलेत ते. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी काय केलं आहे की ही सती प्रथेची गोष्ट, ही रूढी परंपरा त्यांनी त्या ग्रंथामध्ये निर्माण केली. पण पूर्वीच्या काळामध्ये असा कुठेही उल्लेख नाही. तो उल्लेख महात्मा गौतम बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा कुठल्या राणीने सती गेल्याचा उल्लेख नाही. एवढेच नाही, महात्मा बुद्धाच्या काळामध्ये अशोकाच्या अनेक लढाया झाल्या, अनेक राजे मारले गेले, परंतु कुठल्याही स्त्रीने सती गेल्याचा प्रकार त्या काळात सुद्धा आढळलेला नाही. मग हा प्रकार इंग्रजांनी बळजबरीच आपल्या माथी मारला. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ते कारण काय होतं ते. मनुस्मृती आणि भारतीय ग्रंथामध्ये स्त्रीचा पती वारल्यानंतर तिला त्याचा मालकी हक्क मिळायचा संपत्तीमध्ये, आणि तो त्या स्त्रीला मिळू नये, ती संपत्ती ब्रिटिश सरकार ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात यावी म्हणून त्यांनी तो हक्क काढण्यासाठी सती प्रथा निर्माण केली. सती प्रथा निर्माण केली म्हणजे काय झालं, ती बाई मेल्यानंतर, सती गेल्यानंतर ती प्रॉपर्टी कोणाला राहणार? सरकारला राहणार. म्हणजे जसा दत्तक हा प्रकार त्यांनी बंद केला, दत्तक प्रथा आपल्याकडे होती. मूल जर एखाद्या राजाला नसेल, त्यांनी आपल्या भावाचा, बहिणीचा, काकाचा मुलगा दत्तक घ्यायचा आणि त्या दत्तक मुलाने राज्यकारभार पुढं चालवायचा. ही दत्तक पद्धत इंग्रजांनी बंद केली. का बंद केली? त्यांना ती संपत्ती, ते राज्य त्यांच्या ताब्यात घेता येत होतं, ती दत्तक पद्धत बंद केल्यामुळे. आणि तसाच प्रकार सती प्रथेमध्ये निर्माण झाला. ती बाई मेल्यानंतर ती सर्व प्रॉपर्टी इंग्रजाच्या ताब्यात घेता येत होती. जोपर्यंत ती बाई जिवंत आहे किंवा जोपर्यंत ती बाई जिवंत राहील, तोपर्यंत ती सर्व प्रॉपर्टी समोरच्या बाईला जाणार, हे इंग्रजांनी पाहिलं आणि त्यामुळे त्यांनी तसा कायदा बनवला आणि सती प्रथा ही त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनीच नंतर सतीबंदीचा कायदा निर्माण करून काय केलं की समाजाला हे दाखवलं की तुमच्या भारतीय समाजामध्ये, तुमच्या भारत देशामध्ये सती प्रथा ही रूढ झालेली. तुम्हाला सांगतो, ही सती प्रथा केव्हा आली? जेव्हा भारतामध्ये सिकंदर नावाचा प्राणी आला. तो एवढा क्रूर होता, वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी भारतामध्ये पाय ठेवला. म्हणजे त्यांनी 17व्या ते 13व्या वर्षी स्वप्न पाहिलं की मी जगावर, पूर्ण जगावर राज्य करील, हे स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि त्याच्या आईने त्याला तशी उत्तेजित केलं की तू जगावर राज्य कर, हे जग तुझ्या मालकीचं आहे, तू देव आहेस, तू ईश्वर आहेस, अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण केली. आणि त्याच्याबरोबर आलेलं सैन्य हे हजारो मैल, हजारो किलोमीटर पार करून 6 महिन्यापासून आपल्या परिवारापासून दूर होतं. आणि तेव्हापासून ज्यावेळेस हे भारतात आले, त्यावेळेस हे पागल कुत्र्यासारखे भारतीय स्त्रिया दिसल्या की त्यांच्यावर तुटून पडायचे. यांनी कधी विचार केला नाही की ती स्त्री लग्न झालेली आहे, नाही लग्न झालेली आहे, काहीच. आणि तिथून सती प्रथेला सुरुवात झाली. हा महत्त्वाचा मुद्दा. UPSC वगैरे MPSC करणारे जे विद्यार्थी असतील, जो इतिहासाचा अभ्यास करणारे असतील, त्यांनी हा मुद्दा समजून घ्या. सती प्रथा भारतात केव्हा सुरू झाली? सिकंदरने ज्या दिवशी भारताच्या सीमेवर पाय ठेवला, त्या दिवशीपासून सती प्रथा ही भारतात निर्माण झाली. तर का निर्माण झाली?
ज्या सैन्यामध्ये सैनिक मारले जायचे, भारतीय सैनिक मारल्यानंतर त्यांच्या पत्नी विधवा व्हायच्या वगैरे, मग त्यांना सहारा नसायचा. काहीचे एकल कुटुंब असायचं, काही संयुक्त कुटुंब असायचं. परंतु सैन्याच्या ताकदीपुढे, सिकंदरचे सैन्य अफाट होते, त्याच्या सैन्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागत नव्हता. आणि भारतासारख्या अनेक देशामध्ये त्यांनी असाच प्रकार तिथल्या स्त्रियांशी केला. त्यांचा बळजबरीने अत्याचार, बलात्कार केले. एवढेच नाही, ज्या स्त्रियांनी विष घेऊन आत्महत्या केली त्यांच्या शरीराचे सुद्धा ह्या भ्याड लोकांनी, कुत्र्याच्या अवलादीच्या लोकांनी काय केलं माहीत आहे का? त्या मृत पावलेल्या स्त्रियांचे लचके तोडले शरीराचे. म्हणजे एवढे हे निर्बुद्ध आहेत. या लोकांनी एवढा अत्याचार केला. आणि त्यामुळे लोक काय करू लागल्या, महिला, की परपुरुषाचा स्पर्श नको. हे जनावरासारखे वागणारे जे लोक आहेत, यांच्या हाताने मारण्यापेक्षा आपण स्वतः आत्महत्या किंवा सती गेलेलं चाललं, पण ह्या लोकांच्या हाती लागून मरणं, कुत्र्यासारखी मौत आपल्याला नकोय, ही भावना. आणि अपवित्रपणाने मरण्यापेक्षा स्वतः एक पवित्र स्त्री म्हणून आपण आपल्या पतीबरोबर सती गेलेलं चालल, पण जिवंतपणे मेलेलं चालल, पण हे असलं जीणं नको. या धास्तीने अनेक महिलांनी सती गेल्याचा उल्लेख त्या काळामध्ये पाहायला मिळतो. राजपुतान्यामध्ये अनेक महिलांनी जोहार हा प्रकार केला. राजा लढायला गेल्यानंतर जर समजा हरण्याची शक्यता वाटली तर अनेक महिलांनी संयुक्तरित्या अग्नी पेटवायचा आणि त्या अग्नीमध्ये उड्या टाकायच्या. त्याला जोहार असा प्रकार म्हटला जायचा. सती हा प्रकार म्हणत नव्हते. आणि इंग्रजाच्या काळामध्ये हा प्रकार जास्त जाणवत गेला, कारण इंग्रजांनी अक्षरशः चिमट्याच्या साह्याने लोखंडी सळ्याचे आकडे करून स्त्रियाच्या शरीराच्या भागाचे लचके तोडायला सुरुवात केली होती. एवढे अत्याचारी इंग्रज होते. त्यामुळे महिलांनी हा मार्ग पत्करला हे निश्चित आहे. आणि त्यातली त्यात रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर, याने या सतीप्रथेचा उहापोह एवढा केला की एका महिन्यात 1000 सतीचे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी दाखवले. म्हणजे काही नसताना यांनी तो काय, आपण हा प्रकार असतो की नाही, तुम्हाला सांगतो. सापसुरुळी आपण नाव ऐकलंय का? सापसुरुळी हा एक सापासारखा, म्हणजे पालीसारखा प्रकार असतो. त्याला पुढं 2 पाय असतात, मध्यभागी 2 पाय असतात आणि पाठीमागची बाजू लाल रंगाची असते, शेपटीची. आणि तो ईदभर म्हणजे 7 ते 8 इंच, म्हणजे 7 ते 9 इंच समजा, एवढ्या लांबीचा तो प्राणी सरपटणारा, जमिनीवर पळणारा असतो. या सापसुरुळीला तुम्ही पाहिलं नसेल तर समजून घ्या. मी तुम्हाला आत्ता वर्णन करून सांगितलेलं आहे. गोल्डन कलरमध्ये त्या प्राण्याचा रंग असतो. आणि काय असतं की एखाद्याच्या घरामध्ये सापसुरुळी निघाली, त्या घरापासून 10 घरा अंतरावर काय होतं की त्याचा अपभ्रंश तयार होतो. सुरुळी शब्द खाऊन टाकला जातो आणि शेवटच्या 10व्या घराला निरोप काय मिळतो की फलाण्याच्या घरामध्ये साप निघाला. तो सुरुळी शब्द शेवटपर्यंत जात नाही, मध्येच ते कोणीतरी खाऊन टाकतं आणि साप नावाचा प्रकार निर्माण होतो. आणि तिकडे लोक काठ्या घेऊन इकडं यांच्याकडे यायला सुरुवात होते. जवळ आल्यानंतर ते म्हणते, काय झालं काय झालं, साप कुठं निघाला, साप कुठं निघाला. लोक म्हणते, साप नव्हता हो, सापसुरुळी होती, ईद भरत होती ती. आणि त्याच्यानंतर मग ते लोक वापस जाते. तशातला प्रकार ह्या रॉबर्ट
क्लॉईडनं केलेलं आहे बंगालमध्ये. त्या एखाद दोन घटना त्यांच्या हाताने झाल्या असतील किंवा मुद्दाम होऊन त्यांनी केले असतील आणि त्याचा त्यांनी ओहापोह एवढा दाखवला की एका महिन्यामध्ये बंगालमध्ये सतीच्या किती घटना घडल्यात म्हणे, 1000. आता सती हा शब्द आला कुठून, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. हा मुद्दा महादेव आणि पार्वती जन्माला येण्या अगोदर महादेवाच्या पत्नीचं नाव एक सती आहे. सती या नावानं सुद्धा पार्वतीला ओळखलं जातं. मग एकदा काय होतं की महाराजा दक्ष, म्हणजे ज्यांना प्रजापती पण म्हटलं जातं, हे सतीचे वडील असतात. आणि सतीचे वडील असतात तर ते एक मोठा यज्ञ करतात. आता राजा म्हटल्यानंतर, महाराजा म्हटल्यानंतर तिथं काय, त्यांनी एकट्या चंद्राला 27 मुली लग्न लावून दिल्या. त्याच्यामध्ये रोहिणी, आद्रा, स्वाती, भरणी, कृतिका, पुनर्वसू, पुष्य हे त्या 27 पत्नीचे नाव कोणाचे, चंद्राचे. ह्या कोणाच्या मुली, दक्षच्या. मग ह्या त्या पार्वतीच्या घरापासून चालल्या होत्या. म्हणे काय म्हणे बाई, तू आवरलं नाही म्हणे, आपल्या पप्पाकडं म्हणे, पित्याकडं म्हणे यज्ञाचा कार्यक्रम आहे आणि तू अशीच बसली, असं तसं ते बोलल्या. मग सती जी आहे ती काय करते की आपल्या पतीला सांगते, महादेवाला, की माझ्या पित्याच्या घरी, माझ्या पप्पाच्या घरी काय आहे, यज्ञ आहे आणि मला त्या यज्ञाला जायचं आहे. तर महादेव म्हणजेच शिव सती मातेला सांगतात की बाबा तू काही त्या ठिकाणी जाऊ नको, आपल्याला आमंत्रण आलेलं नाही, बगर आमंत्रण कुठंही जाता येत नाही. मग सती मातेने त्यांना सांगितलं की बगर आमंत्रणाचं वडिलाच्या घरी जाता येतं. शास्त्राचा आधार घेऊन त्यांनी ते सांगितलं की वडिलाच्या घरी जायला आमंत्रणाची गरज नाही, भावाच्या घरी जायला आमंत्रणाची गरज नाही. ते घर काय असतं, हक्काचं असतं की हे माझ्या बापाचं घर आहे, माझ्या वडिलाचं घर आहे आणि मी केव्हाही या घरी येऊ शकते, केव्हाही जाऊ शकते. किंवा माझ्या भावाचं घर आहे, मी केव्हाही येऊ शकते, केव्हाही जाऊ शकते. आणि त्याप्रमाणे सती महाराजा प्रजापती दक्ष यांच्या घरी यज्ञामध्ये येते. कोणाच्या म्हणण्यावर, या 27 बहिणीच्या म्हणण्यावर, जे चंद्राच्या बायका असतात त्यांच्या सांगण्यावर. मग ती येते. त्या ठिकाणी आल्यानंतर सतीला पाहिल्यावर महाराजा प्रजापती दक्ष यांना राग अनावर होतो. कारण सतीनं स्वेच्छेने महादेवाला पसंत केलेलं असतं. आपल्या इथं माय चॉईस म्हणजे माझ्या पसंतीने. मला जास्त इंग्रजी येत नाही, पण ते पॅन्टवाल्यानी, जीन्स पॅन्टवाल्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कसं असतं, त्यांना ज्या गोष्टी माहीत नाही ते सांगणं माझं काम आहे. आता जीन्स पॅन्टवाले मान्य करणार नाही सती म्हणजे काय, आणि ती सती त्या काळात झाली, मग ती प्रथा कशी लागू झाली, ह्या गोष्टी त्यांना समजाव्यात. कारण पूर्वीच्या आपल्या भारतीय ग्रंथामध्ये, संस्कृतीमध्ये सती प्रथा नव्हती, ही इंग्रजांनी आणलेली आहे. मुघल कालापासून ती भारतामध्ये अस्तित्वात आली. आणि काय होतं की सतीला पाहिल्यानंतर महाराजाला राग येतो, प्रजापतीला. दक्ष तापतात, लाल डोळे करतात आणि बोलायला लागतात. जिचा नवरा म्हणे मशानात राहतो, जटा वाढलेल्या आहे. कारण सती मातेनं लव्ह मॅरेज केलेलं म्हणायला हरकत नाही थोडक्यात. त्या काळामध्ये हा प्रकार आजच्या घडीला, कारण त्यांनी चॉईस केलेला होता ना, त्यांच्या पसंतीचा होता, म्हणजे लव्ह मॅरेजच म्हणावं लागेल थोडक्यात. ते जीन्स पॅन्टवाल्याला कळायला पाहिजे ना की हा प्रकार कसा होता. आणि वडिलाची इच्छा नसताना सतीने शिवशी विवाह केला, म्हणजे महादेवाशी विवाह केला. कोणी, सतीने.
आणि विवाह करून ती महादेवाच्या कैलासावर राहायला गेली डोंगरामध्ये, हे दक्षाला मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी काही महादेवाला आणि सतीला आमंत्रण दिलं नाही यज्ञाचं. आणि त्या काळामध्ये तापलेल्या अवस्थेत तो काहीही बोलू लागला आणि आपला जावई एक महादेव आहे किंवा तो तपस्वी आहे, ध्यानमग्न आहे, देवाचा देव आहे, ह्या गोष्टी विसरून दक्ष बोलू लागला. आणि असा अपमान आपल्या पतीचा झाल्यामुळे, आपण आपल्या पतीचे न ऐकल्यामुळे आपल्याला आता मनस्ताप होतोय, पश्चाताप होतोय. या हेतूने सती मातेने काय केलेले, आपल्या योग बलाच्या साह्याने स्वतःच्या शरीरामध्ये अग्नी निर्माण केला. कारण ती जगन्माता आहे. पार्वती म्हणजे, सती म्हणजे साधी नाही ना. त्यांनी काय केलं, आपल्या आत्मबलाने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण केली योग साधनेने. आणि त्यातून त्यांनी काय केलं की आपलं शरीर पेटून घेतलं. काही इतिहासकार म्हणतात त्यांनी यज्ञात उडी मारली त्या दक्षाच्या. ठीक आहे, आपण थोड्या वेळाकरता मान्य करू, त्यांनी समजा स्वतःला पेटून घेतलं. काही इतिहासकार म्हणतात यज्ञात उडी मारली. ठीक आहे, आपण यज्ञात उडी मारली म्हणून. आणि यज्ञात उडी मारल्यामुळं काय झालं की त्या ठिकाणी भस्मसात झाल्या. म्हणजे ही प्रथा सुरू झाली असा काहींचा गैरसमज आहे, काही इतिहासकारांचा. मी म्हणत नाही, मी काय सांगतोय, जे ग्रंथाने सांगितलंय की ग्रंथामध्ये असा कुठेही उल्लेख नाही. हां, आता जे मॅक्स मुलरनी ढवळाढवळ केलेली आहे किंवा मॅक्स ऑथरनी केलेली आहे किंवा रॉबर्टनी त्याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली आहे, यांच्या ढवळाढवळीमुळे जो काही प्रकार झाला ग्रंथामध्ये, छेडछाड झाली, त्यात ते असू शकतं. पूर्वीच्या ग्रंथामध्ये उल्लेख नाही. आणि ही सती प्रथा इंग्रजाच्या काळापासून भारतामध्ये रुजू झाली आणि तिलाच आपण आज रूढी परंपरागत म्हणतो आहोत. आणि त्याच पद्धतीची जाती व्यवस्था भारतात सिकंदर आल्यापासून सुरू झालेली आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये जाती परंपरेचं सांगितलेलं आहे की ही व्यवस्था कशी सुरू झाली. तुम्ही तो व्हिडिओ पण बघा. UPSC वगैरे, MPSC वगैरे जे काही करणारे असतील त्यांनी बघा. जे इतिहासाचे अभ्यासक असतील त्यांनी इतिहासाची पानं चाळा. तुम्हाला विखुरलेले पानं तुम्ही जर समजा जोडले तर नवीन इतिहास या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आणि त्यात मुख्य म्हणजे आपल्या भारतामध्ये जे वामपंथी इतिहासकार आहेत, ज्यांना भारतीय सनातन ग्रंथ, हिंदू ग्रंथ नको आहेत, अशा इतिहासकारांनी सुद्धा या सतीच्या प्रथेला, रूढीला काय दिलेली आहे, हवा दिलेली. आणि तशीच जातीव्यवस्थेला सुद्धा त्यांनी एक प्रकारची हवा दिलेली, उहापोह केलेला आहे. म्हणजे लाकूड 7च हात आहे, यांनी ढिलपी किती काढली, 9 हात. कशी शक्य? पण यांनी त्याला रंग दिला, जॉईंट मारला. कशाला? त्या लाकडाला, फळीला. गोल लाकूड आहे पण यांनी चौकोनी चपटी फळी तयार केली. 7 फुटाचं लाकूड यांनी 9 फूट फळी बनवली लांब. ती कशी बनवली? जॉईंट देऊन. जॉईंट दिल्यामुळे काय झालंय की ती फळी लांबली. मग ते पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडं म्हणी आलेल्या आहेत पहा. त्या म्हणीवर पण मला एक दिवस एक व्हिडिओ बनवायचा आहे. ती म्हण काय आहे? 8 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी. मूळ म्हण कशी आहे? 8 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी. तशातला प्रकार ह्या वामपंथी लोकांनी केला आणि ह्यांनी काय केलं? सती प्रथेला लांबवलं. आणि त्यातली त्यात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, पुनर्विवाहाचा प्रकार. आणि त्याच्यामध्ये राजा राम मोहन राय यांचा एक उल्लेख आहे.
एजंटशिप कशी असते, ज्याला आपण दलाली प्रकार म्हणतो आजच्या घडीला. पूर्वीच्या काळामध्ये याला दलाली पद्धत म्हणायचे, मराठीमध्ये दलाल झाला, इंग्लिशमध्ये याला एजंटशिप म्हटलं जायचं. ती एजंटशिप राजाराम मोहन रॉयनी कशी निर्माण केली आणि कसं त्यांनी ते डेव्हलप केलं हे पण सांगणार आहे. त्या स्वातंत्र्य काळामध्ये इंग्रज भारतातून गेल्यानंतर अनेक एजंट निर्माण झाले. त्या एजंटचा पण मी पर्दाफाश करणार आहे. त्यात मग पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, जे कोणी असेल, कारण सत्य सत्य असतं आणि असत्य असत्यच असतं. तर अवश्य माझा पुढील व्हिडिओ बघा. UPSC वगैरे करणारे, MPSC करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी हे व्हिडिओ अवश्य बघायला हरकत नाही, जेणेकरून समाजामध्ये इतिहासाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, आपल्या पुरातन इतिहासाबद्दल, ग्रंथाबद्दल जी तुमची, ज्याला आपण समभ्रम म्हणू, तो जो निर्माण झालेला आहे, जी तिरस्कार निर्माण झालेला आहे, तो तिरस्कार होऊ नये. तुम्हाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटावी, खरं वाटावं, या उद्देशाने हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही राजाराम मोहन रॉय यांचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुमच्यासमोर मांडणार आहे. कसे दलाल आपल्या देशामध्ये निर्माण झाले, त्यांनी स्वार्थापायी कसा एक खेळ मांडलेला, वाळवंटी भाई तशातला प्रकार ह्यांनी केलेला आहे. यांनी वाळवंटामध्ये नाही, यांनी चांगल्या मैदानावर खेळ मांडला आहे. सर्वसामान्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली यांनी. ती कशी धूळ फेकली ते तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.